कशी दाढी आला गाड्या झाल्या बरोबर सगळी उतारली आता जातो बाबा गाडी झाली ना चांगली झाली ना सगळ्याला गाडी कसली आपली आता काय करतो आता काम कर आपण दोघं दादा के जाऊ दादा राघू दादा अरे खरं तो आपल्याला बरोबर जीव झालेला भेटला नाही आणि आपल्याला मत भेटलं जीवाला समाधान नाही 7-8 दिवसात आज पिली पण चढली चढली 7-8 दिवसात नाही पिली बरोबर आहे अरे मला काय करणार कारण मला दिसतं नाही ना याच्यात काय टाकी त्यात दुसरं मिळवली आहे ते टाकून ठेव बर दादा के चल बर अजून देखील हरामखोर मात्र मला भेटले नाही. मला असं वाटत आहे की अरण्याच्या मार्गाने दारू आणण्यासाठी गेले असताना त्यांना जास्त झाली की काय थोडा वेळ त्यांची वाट पाहिली पाहिजे. वाह, एक हयाचा आणि एक चांभाराचा आहे. ज्या वेळेस आई बाबाने जन्म दिला त्या वेळेस त्यांच्या पाट्यावरती फक्त दारू ठेवली होती. यश आणि काशा यशा आणि काशा तुम्हाला सांगितलं होतं की गावात जाऊन आपल्या जेवणाची सोय करायची असते. जीवनाची हो जेवणाची. दादा दादा यशा काशाला प्यालाय कशाला पिला आणि तू मी थोडी पिली अरे त्याच्यापेक्षा तुझ्या तोंडावरती जास्त घाम फुटलाय. दादा तू मारायच्या प्याने मला असं वाटलं थोडीच प्यावा. अरे माझ्या समोर एवढी पितोय मी नसल्यावरती नाही लई नाही पिली एकच बाटली पिली फक्त. हा आणि काशा मग काम हे पेल्याने काय होतं मग तू ना थोडी झालं मारू नको ना का रे तुझ्या बापासारखा आहे ना अरे मी तरी गोरा पाणी याच्याने काशा तुम्हाला जी सांगितलेली कामगिरी होती ती तुम्ही पार पाडली भरायचा. पाहिजे ना रात्री चोरी करून कोंबड्याची आणि बकऱ्याची तयारी करायची होती. दिली ना त्या साईडला ठेवला हरामखोरा आणि दारू तुम्ही प्राशात गेली आहोत. नाही नाही आम्ही पिली कोंबडी आणि बकरी झाकून ठेवल्या. तर तुम्हाला एक कामगिरी सांगायची आहे. आज असताना आमच्या घरी जवळ आम्हाला 6 महिने झालेला आहे. 6 महिने होय 6 महिन्यापासून आम्ही मात्र काजूचा तोंड देखील पाहिलं नाही. ऐकलं का काय म्हणलंय 6 महिने झाले बायकोचं तोंड नाही बघितलं मग आम्ही काय कुठे मला असं वाटत आहे की माझी असणारी धर्मपत्नी माझी वाट पाहत असेल. आता मात्र माझ्या धर्मपत्नीला कळलं असेल की असताना राघव मात्र घर सोडून गेलेला आहे. तेव्हा वेळ नव्हताच मला माझ्या घराच्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण 6 महिन्यापासून या रणाच्या मार्गाने चोऱ्या माऱ्या करून मात्र स्वतःच पोट भरलेलं आहे. बरोबर आहे खरं परंतु माझ्या घरी काय चाललंय काय नाही ह्याची मात्र मला कल्पना नाहीये. तेव्हा हे करा तुम्ही मात्र अरण्याच्या मार्गाने तुमच्या पोटाची खडगी भरा. मी माझ्या घराच्या मार्गाने जात आहे. बरं ठीक आहे जोपर्यंत मी मात्र या चंदनपूर नगरामध्ये आहे तोपर्यंत मात्र तुम्ही गावामध्ये फिरकायचं नाही.
जोपर्यंत चंदनपूर मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही दोघांनी इकडे फिरकायचे नाही. फक्त पुन्हा म्हणलाय तुला सांगितलं मला म्हणला बिंदास फिर. काय हा सर येशा मी येत आहे. सहा महिन्यांनी येईल का? डिलिव्हरीचा प्रश्न आहे का रे? येतोय. काय करा? काच्या आता माझं बरी घेतलं काय झालं? मागच्या आळीशी बंद करून टाकली. आता आपला धर्मच पोय मार खायचा आता काय आपल्याला राज नाही राज पुढे ठेवून पटकन चल. मला तर राघूची पत्नी कासू या नावाने ओळखलं जात आहात, परंतु काय करणार? माझा एकच ध्यान, रोज सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची आणि त्या पांडुरंगाची सेवा करायची. माझ्या कुटुंबामध्ये मी माझे पती आणि माझी पोरगी, माझ्या पोरीचं नाव म्हटलं तर तिचं नाव आशा हा. माझे पती राघू दुराडकर म्हणून या नावाने ओळखले जातात, परंतु काय करणार? मला पांडुरंगाची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, परंतु माझा पतिदेव मला पांडुरंगाची सेवा करून देत नाहीये, पांडुरंगाचे नामस्मरण करून देत नाहीये. पांडुरंगाचे नाव घेतले तर त्यांच्या तळपायाची हात मस्तकाला लागत आहात, परंतु काय करणार? माझा पती 6 महिने अरण्याच्या मार्गाला गेला आहात, चोऱ्या करतात, दरोडे टाकतात, परंतु काय करणार बाई? या पांडुरंगाशिवाय मला करमत नाहीये. थोडा वेळ मी त्या पांडुरंगाची सेवा करते, म्हणजे माझ्या मनाला शांतता वाटत. करते मी त्या पांडुरंगाची सेवा. विठ्ठलाच्या पायी नीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी नीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी नीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी नीट झाली भाग्यवंत. पहाटे होते आज चंद्र मनामध्ये किती बरं शांतता वाटतात, मला बरी सुंदरता वाटतात, पण या पांडुरंगाशिवाय काहीच नाही या जगात. अरे परमेश्वरा, अरे भगवंता, माझ्या नवऱ्याला कोणतरी सांगा ना. हाती ठेवाने
अगं लहान होता हाताने कधी अन्न खाता येत नव्हता की बोटाला धरून चालवण्याशिवाय माझ्याकडे मात्र या काळ्या इटाला कोणाला ठेवलं नाही. त्यापासून देव भेटला म्हणजे माझी इतर पाच घास मस्तकाला पिण्याशिवाय राहत नाहीये. हो कुठे देवा मी काय बोलतात सोन्यासारखी आपली मुलगी जन्माला घातल्यात नसन आपल्याला पोरगा दिला तर नका नाराज होऊ परंतु या पांडुरंगाची सेवा केल्याशिवाय या सासूच्या मनाला शांत करा. अरे काही केलं देव तुमच्या पाया पडते नुसता पदर बसते या पांडुरंगाला धिक्कारू नका ना असं का करतात. आता मात्र मी मात्र देवाची आराधना करण्यासाठी तुला सांगितलं नसताना तुझा जीव मात्र परमेश्वराच्या नामस्मरणामुळे व्याकुळ झालेला आहे. तुला असं वाटत आहे की या भूतलावरती देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही म्हणायचं. अगं या काळ्या इठानं मात्र माझ्यापासून माझ्या आई वडिलांना हिरावून नेलं त्यावेळेस त्याला कळलं नाही का की हा असणारा राजा मात्र लहान आहे. तर आपल्या त्याच्यापासून त्याच्या आई वडिलांना हिरावून ठेवलं तर याची काय अवस्था होईल. धन्याची दीना संत परिषदा धन्याची दीना संत परिषदा धन्याची दीना संत परिषदा धन्याची दीना संत परिषदा अहो पती देवा मी त्यालाच बोलत आहात की या पांडुरंगाला शरण जा आज आपला सुखाचा संसार हा पांडुरंग चांगला करून दे. अहो कर्माच्या गती असते करा ते होणार तिथे चुकेना देवाधिक धर्मशा मी एक मनुष्य आहे. अहो हे कुंकू लावला फक्त तुमच्या नावाचं लावलात हे मने मंगळसूत्र घातलात फक्त तुमच्या नावाचं घातलात हा शार शृंगार केला आहात ना फक्त तुमच्या नावाचा केला आहात. जर या आयुष्यात जर तुम्ही नसाल तर माझ्या जगायचं तरी काय अधिकार आहे या सांगून पाहू तुम्ही त्या पांडुरंगाचे धिक्कार करत आहात. कसू हे तू बोलत आहे सार काही खरं आहे. देवानं जेव्हापासून माझ्या आई वडिलांना हिरावून नेलं तेव्हापासून देवाचा आणि माझं हाडवेर निर्माण झालेलं आहे. आज तू माझी पत्नी आहे. तू लक्ष्मीच्या पावलानं सुखानं संसार थाटवण्यासाठी माझ्या जीवावरती या चंदनपूर नगरामध्ये आलेली आहे. तू सांगत आहेस ना की या काळ्या इठ्याचं देवाचं नामस्मरण करायचं तर ठीक आहे. तुझ्या सांगण्यावरून हा चालताना राघ्या मात्र चोऱ्या माऱ्या सोडण्यासाठी तयार आहे. परंतु एका अट्टीवरती ही आठ कोणती बरं ह्याच असणाऱ्या पांडुरंगाने मात्र माझ्या आयुष्यामध्ये कधी मला दुःखाचे दिवस दाखवले नाही पाहिजेत. तरच हा राघव मात्र असणारा दररोज सोडून भगवंताच्या सेवेमध्ये आपला असणारा जीवन अर्पण करणार आहे. म्हणून मी काय बोलत आहात. अहो सुखाची दरी ओलांडल्याशिवाय दुःखाची हुरळ येत नाहीये हे बोलू नका. आज सुख असेल तर उद्या दुःख असणार आहे हे काय बोलत आहात तुम्ही. तर ठीक आहे काही हरकत नाहीये. तुझ्या सांगण्यावरून आजपासून प्रत्येक क्षण हा पांडुरंगाच्या सेवेमध्ये मी अर्पण करणार आहे. म्हणजे तुम्ही पांडुरंगाच्या वयास स्मरण करणार आहात.
तर वेळ कशाला चाल आपण दोघांनी मिळून सकाळची वेळ आहे परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वराची आराधना करून चल पाहू माझ्या धनी माझ्या शब्दाला तुम्ही ओढ दिलात त्या पांडुरंगाची सेवा करणार आहात धनी त्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये किती दम आहात ते पाहू आपण सेवा करूया ठीक आहे चल पाहू ऐका चाललेल्या कार्यक्रमासाठी सुशांत सोनवणे आणि अवधूत सोनवणे यांनी आज चाललेल्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाची देणगी दिली. त्याचाच सांगणे कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीत करून दाखवा. त्यांनी 101 रुपये दिला तेव्हा सन्मान त्या नाट्यमंडळ त्यांच्यावर द्या. धन्यवाद. गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझ घरचा आज मात्र मी मनभावण्याने या परमेश्वराच्या नामस्मरणाची ताकद किती आहे हे मात्र मी जाणलेलं आहे. सकाळची वेळ आहे चल आपल्या घरी जाऊ आणि आपला असणारा संसार सुखाने थाटून चल पाहू. ठीक आहे धनी धनी चला पाहू. ऐका यात्रा कमिटी अध्यक्ष